पनवेल शहरात एका रिक्षाचालकाने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जबरी चोरीच्या उद्देशाने महिला प्रवाशावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती। या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा, पनवेल शहर पोलीस स्टेशन, खांदेश्वर पोलीस स्टेशन तसेच आरटीओ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात आली। पोलीस मित्र आणि ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य या मोहिमेला लाभले असून नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत ही धडक कारवाई करण्यात आली। पनवेल रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टँड तसेच HDFC सर्कल परिसरात 5 पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली। या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे, फिटनेस आणि विमा कालबाह्य असलेले, विना परवाना, लायसन्स, विना गणवेश तसेच विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालक आणि मालकांवर कठोर कारवाई करण्यात आली। विशेष मोहिमेत एकूण 350 रिक्षांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 180 जणांवर कारवाई करण्यात आली। नियमभंग करणाऱ्या 34 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून एकूण 1,68,500 इतका दंड वसूल करण्यात आला। सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल वाहतूक शाखेचे औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कठोर मोहिमेमुळे बेशिस्त रिक्षा चालकांना स्पष्ट इशारा मिळाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे। भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे।